तर कसं आहे ते धनाधन पब्लिक, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज शूटला जात आहे. मस्त प्लेस बघितला होता सकाळी जिमवरून येताना, मग तिथं जात आहे. तर बघत राहा फक्त पुढे. जाताना अचानक वाटेवरती असं दिसलं की मला वाटलं ॲक्सिडेंट आहे, पण काय नाही, ते बसचं टायर फुटलं होतं चलतीवर. बरं झालं कोणाला काय झालं नाही. नुसता देत धनाधन. हा इंदापूर सिटी पण बरीच डेव्हलप झालेली आहे, पण आपल्या लातूर एवढी काय नाही. जातो तो लांब असल्यामुळे जरा जास्त टाईम लागत होता. पलीकडच्या साईडला क्रिकेटची मॅचेस चालू होते, खेळायला जावं वाटत होतं, पण काय आपल्या इथं ओळखीचं ना, त्याच्यामुळे आपल्याला एंट्री पण नाही देणार. जातो तो शूटला. तुम्ही बराच वेळ झाला विचार करत असाल की हे पुढचं कोण आहे, ह्याचा म्हणजे सेम कसं काय शर्ट घातलेत. त्याला पण आवडला होता म्हणून त्यानं पण घेतला. काय विषय नाही. जातो तो शूटसाठी. म्हणजे या झाडीच्या पलीकडे जायचं आपल्याला, म्हणजे मध्ये मस्त एकदम कूल बॅकग्राऊंड भेटते तिथं. आम्हाला काय माहिती नव्हते, पण आम्ही असंच रोज जात जात बघत होतो की आज ना उद्या कधीतरी ते यावं, शूट करावं. आज टाईम भेटला होता सुट्टी असल्यामुळे आम्ही आलो होतो इथे शूटसाठी. पण आम्हाला वाटलं लय इथं पब्लिक वगैरे असेल, पण इथं कोणच नव्हतं, काहीच नव्हतं. म्हणजे काय ती एकदम खाली जागा होती. पहिले इथं तळं होतं काही की असं काहीतरी, मग त्यानंतर तिथं मध्ये ते पार्कसारखं बनवलं होतं. तर चला आता आतमधला व्ह्यू दावतो तुम्हाला. कसं आहे, मस्त आहे ना. तरी पण असं बऱ्यापैकी काय नव्हतं, तेवढं शांत जागा होती. पण आपल्याला फोटोशूट वगैरे करायचा होता म्हणून आलो होतो. पुढे राहतो, फक्त बघत राहा लास्टपर्यंत. असा व्ह्यू आहे बघा बरं. मस्त एखादं मराठी सॉन्ग. आपण तर जीवनात कधी रॅपर वगैरे सिंगर बनण्याचा आपल्याला चान्स कधी भेटला ना, तर आपण इथं शूट करणार 100%. खंडू थोडं लांबून शूट करत होता, त्याच्यामुळे ते काय तेवढे क्लिअर दिसत नव्हता मी. आणि पण आपल्याला व्ह्यू दावायचा होता. माझा थोडा मी तर रोज दिसतो, आपल्याला व्ह्यू दावायचा होता म्हणून हा व्लॉग बनवला होता. कसा व्ह्यू आहे सांगा. त्याची काय आपलं ॲक्च्युअल म्हणजे प्लेस माहीत नाही मला काय कोणती जागा आहे, पण एवढं माहिती की इंदापूरमध्ये कधी आलो तर या. मी धावतो आता बाकीचं. हे आहे आपला खंडू, आपला वाचा. कसं दिसते जोड बरोबर, नुसता देत धनात. केला कॅमेरा चालू आणि चालू झालं आपली पोझिंग. हे कसं वाटतंय. पिछे ने हजार मेरा रागेरा किसे ना रिलेशन नहीं, ना आज कोई है ना कल कोई है, तेरे यार दा ता कोई कंपटीशन नहीं, ना आज कोई है ना कल कोई है, तेरे यार दा ता कोई कंपटीशन नहीं. मग कसं आहे अचानक सॉन्ग ओके ना, आपल्या पर्सनॅलिटीला सूट होणारा सॉन्ग आहे ते, आपलं फेवरेट सॉन्ग आहे म्हणून लावणारच ते. तो पण माय नुसता देत धनाधन म्हणतात. सबस्क्राईब करा रे भाऊ चॅनलला माझ्या. एका व्हिडिओसाठी एवढ्या लांब लांब जावं लागते मला. बघा कसल्या पोजा द्यायला खतरनाक नंबर 1च्या. तुम्ही म्हणताल अरे काय येडं चालल्यासारखं चाललं लागले. मात्र सोड चल विषय, भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये.